नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. तर मी आत्ताच रानात आले. आज गौराई परत तिच्या सासरी जाणार होती. मग तिथं त्यांचं सगळं ते आवरून आत्ताच आले मी रानात. 1.5 दिवसाची पाहुणी आपली आज परत गेली माघारी तिच्या सासरी. तर ते सगळं आवरून मी आता रानात आले. तर मी आज जरा आठवडाभराने इकडं घेवड्याकडं आले. तर मला घेवड्याला चांगल्या शेंगा लागलेल्या दिसत आहेत. म्हणलं थोडीशी मोठी मोठी कोथिंबीर होती ती न्यावी घरी. तर ते बघायला आले नेमकं. मग इथं शेंगा लागलेल्या दिसल्या मला घेवड्याला. कोथिंबीर हिरवी हिरवीगार बघा किती मस्त आहे, ताजी ताजी आहे का नाही? शेतकऱ्यांचं कसं काय बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या शेतातलं भाजीपाला घरी घेऊन जाऊ शकतोय. बघा किती गावरान छान कोथिंबीर आहे, ताजी ताजी किती मस्त आहे. बघा घेवडा तुम्हाला दाखवते मी शेंगा लागलेल्या. बघा शेंगा कशा लागल्यात. सगळ्या घेवड्याला लागल्यात आता शेंगा. जय श्रीराम. बांधायचं राहिलंय, आमच्या घेवडा बांधायचा राहिलाय. आणि विशेष म्हणजे हे चुनुमुनू ज्या शेंगा असतात ना, त्याला सुद्धा शेंगा लागल्यात. हे बघा चुनुमुनू सुद्धा. हे पण याची पण भाजी इतकी छान लागते ना, लय भारी लागते ह्याची भाजी. याला चुनुमुनू म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. तर बघा कसा दिसतोय भाजीपाला. बघा आमचा भोपळ्याचे वेल पण किती लांब लांब गेलेत. कारल्याचे वेल सगळंच वाढलंय आता. मिरची बघा, मिरची सुद्धा आहे. बघा मिरचीला सुद्धा फुलं लागलेत. मिरची पण चांगली आली इकडची चढावरची. काय काय गेले जळून. आणि टोमॅटो सुद्धा आहे, भेंडी सुद्धा आहे. ह्याच्यात अशीच फेकून दिली होती भेंडी, शिल्लक बी होतं पहिलं, मग ते दिलं होतं असंच टाकून इसकटून. तर बघा याला पण फुलं लागलेत टोमॅटोला. किती छान दिसतंय हिरवगार सगळं. बघा सगळ्या घेवड्याला शेंगा लागल्यात. त्याची सुरुवात झाली आता. टोमॅटो वा, इथं बघा टोमॅटो लागलाय इथं ह्या झाडाला. बघा दुसरीकडे फुलं आल्यात, इथं लागलंय टमाटा आलंय. लवकरच आपली घरची टमाटी चालू होते खायला. ताजं ताजं माळवं कधी पण येऊन घेऊन जायचं. किती भारी बघा बरं. आमच्या कारभाऱ्यांनी कारली लावलेली बघायची का तुम्हाला? दाखवते तुम्हाला कारली. आता त्याला गवत झालंय, खुरपायला आता लागणार आहे. आता बघा कारली आमच्या कारभाऱ्यांनी लावलेली. बघा कारली किती छान आल्यात. बघा ह्यात कोथिंबीर पण आहे, पालक पण आहे, सगळी भेळ मिसळ केली बघा. पण तेच चांगलं आलंय बघा कारली. इथं भोपळ्याचं पण बी पडलेलं आहे. नाही सॉरी, लावलेत, मीच लावलंय. बघा कोथिंबीर पण किती भारी भारी ह्याच्यात. आणि हे पातवण बघा, हे तर असंच कांदं मी फेकून असं इसकटून दिलं होतं. छोटं छोटं कांदं होतं. मला कारभारी म्हणले दे असंच टाकून, येतं ते उगवून. मला त्याचं एवढं विशेष वाटतंय. मी कांदा कसा पण फेकून दिला, पण तो सरळ कसं काय उगवलाय बघा. त्याच्या मुळ्याखाली का असा कसा पण पडलेला ना, आडवा उभा कसा पण पडलेला. मग हे कसं काय असं आलंय, खाली मुळ्या चिटकल्या, ती सरळ आलाय कांदा असाच फेकून दिलेला. किती विशेष करायसारखं आहे का नाही बघा. निसर्गाचं आश्चर्य करायसारखं आहे का नाही. फेकून दिलेला कांदा कसा पण पडलेला सरळ उगवतोय म्हणजे देवाचीच लीला. शेवटी देवालाच काळजी कोणाला कसं घडवायचं ते. बघा
किती छान वाटतंय, सगळं हिरवं हिरवं गार आहे आणि वातावरण पण मस्त झालंय, गार हवा, मस्त वारं सुटलेलं आहे. छान वाटतं. दिवसातून थोड्या वेळ तरी रानात आलं तरी भारी वाटतं. बघा मका, आता मका पण आमची कणसं लागलेत, त्याला चांगलं बी तयार व्हायला लागले. कवळी मिठाची उकडून खाण्यासारखी. कोणाला भाजून आवडतात तर कोणाला उकडून आवडतात. मला तर उकडून आवडतात बाबा. तुम्हाला कशी आवडतात ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. मला मिठाचं उकडलेलं छान लागतं आणि मुलांना माझ्या भाजलेलं आवडतं. कसं करायचं बघा. आता कोणाचं वेगळं, सगळ्यांचं वेगवेगळं आहे. कोणाला असं आवडतं तर कोणाला तसं आवडतं. सगळ्यांना सगळ्याच सारखं करून द्यायचं. आपलं महिलांचं काम काय असतंय तेच असतंय. चला, मला भेंडीला मटेरियल टाकायचं आहे, नाही तर कारभारी म्हणतील म्हैस पाणी पाजायला गेली, तू पण तिकडं आणि ती म्हैस पण तिकडं म्हणतील का नाही. असंच असतं. ते काम झालं पाहिजे माझे, भेंडीला खायला टाकून, मग नाही काय अडचण. चालतंय. आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.